आणखी एकंदर सर्व जीवनाबद्दल त्याला कुतूहल पाहिजे, कलेबद्दल तर पाहिजेच, साहित्याबद्दल पाहिजे, त्याला साहित्यामध्ये पुन्हा भाग आलेच तर त्या गोष्टी त्याला कळल्या पाहिजेत. आणखीन नवीन आता जन्माला आलं म्हणजे वास्तुकला होय की नाही. तर आणखीन पुष्कळ सर्वात मी नाव घेत नाही, पण त्याला जर इतर क्षेत्रामधलं आनंद घेता आला तर त्याचं सर्वात छान प्रतिबिंब पडेल त्याच्या संगीतावरच, आणि मग तो जास्ती आनंद देऊ शकेल. चालू जे आनंद आहे त्याच्यापेक्षा, आणि जीवनाबद्दल त्याला कुतूहल पाहिजे. आपण काय सांगतो आणि काय सांगत, निव्वळ लय आणि स्वर मध्ये संगीत रुतलेलं आहे असं म्हणत आणि आपण काहीच करायचं नाही, हे मला नाही पटलेलं. कारण जीवनाला सोडून कुठलीही कला वेगळी असत नाही. जीवन आपलं जीवन काय वाईट थोडंच आहे, कलाच फक्त चांगली आणखी जीवन वाईट आहे असं वादविवाद करण्यासाठी म्हणून करावं. पण जीवन सुद्धा फार सुंदर आहे, जसे कला सुंदर आहेत, साहित्य चांगलं आहे, स्कल्पचर म्हणा, मूर्तिकला म्हणा, हे सर्व जसे सुंदर आहेत. जीवनाला काय म्हणतो आपण, जीवनाला समृद्ध करण्यासाठी सर्व कलांचा उपयोग आहे. तर जीवनाला आपण वाईट का म्हणायचं. माझं काय झालंय, मला योगानंच माझे सर्व क्षेत्रामधले लोक माझ्या गाण्यावर प्रेम करणारे पहिल्यांदा स्वाभाविक झाले, आणि त्यामुळे मी माझ्या जवळ सर्व लोक आले, साहित्यिक आले, मराठी साहित्यिक आले, हिंदीचे आले, आर्किटेक्ट आले, इंजिनियर आले, राजा को असे सर्व ह्याचे लोक स्वाभाविक मला भेटत आले, आणि त्यांच्यामुळं माझ्यामध्ये विचार आणि नुसतंच साहित्यिक काय, हे बगीच्याचं निसर्गाचं आहे का वेळ, ते मला म्हणजे सर्व लोक मुद्दाम जणू का मला शिकवायलाच भेटलेले आहेत. मी असं समजून आहे. मला जे लोक सर्व भेटले वेगवेगळ्या क्षेत्रामधले चांगले जोरदार लोक, हे सर्व मला काहीतरी समृद्ध करण्यासाठी हे सर्व का प्लॅनिंग आहे की काय निसर्गाचं, असंच मी समजत आलेलो आहे. मला कोणी भेटतात किंवा माझे साहित्यिक मित्र सुद्धा, आपल्याला तसं माहिती आहे की मी न शिकलेला एक कलाकार आहे, म्हणजे कॉलेज किंवा स्कूलमध्ये न गेलेला, अक्षर न शिकलेला एक मी जीव आहे. पण मला ज्ञान माझ्या मित्रांच्या माध्यमानं, आणि मी सुद्धा काय प्रयत्न केला, वाचन म्हणा हे ठीक आहे, मला ज्ञान देण्यासाठी सर्वच लोक आले, मला काही शिकावं लागलंच नाही. हो, आणि कोणी माझे मित्र काय वाचतात तर ते वाचलेलं काहीतरी अप्रूप असेल तर ते केव्हा जाऊन मी कुमारला सांगेन असं त्यांच्या नेहमी डोक्यात असतं. आणि आर्किटेक्ट सुद्धा नवीन काहीतरी त्यांनी बांधलं की केव्हा कुमारला दाखवू आपण, आणि कुठलंही नवीन काय बघितलं तर ह्यावेळी कुमार आले मी त्याला घेऊन जायचंच. आणि कुठलं आर्ट एक्झिबिशन असेल तर लागलं की पहिल्यांदा मी त्यांना आठवण येत, म्हणजे मी मुद्दाम वेळ काढून आर्ट गॅलरी बघायला जातो असं काही नाही, कारण माझं लक्ष तसं माझ्या गाण्याकडेच असतं. पण मला जर कळलं की मी बघायला जरूर जाईन. तेव्हा माझे मित्र किंवा कुठे त्याला कळलं की आता कुमार येणार, त्याला माहिती नसेल करायचे, तेव्हा ते आल्यानंतर लगेच सांगू आपण मला घेऊन जाऊन दाखवतील. हा, आज वेळ आपलं दुपारी जाऊया. असं चांगलं कुठं काही बघितलं तर अगोदर मला त्याला सांगायची फार हौस असते, आणि त्यामुळे काय मी माझा मात्र विचार आणखीन दृष्टी समृद्ध होत जाते. कारण तुम्ही मला जर ज्ञान देताय, हे देतात, मी अतिशय फुकटा मनुष्य आहे, काही अभ्यास न करता, हे न करता, ते करता माझ्यावर खूप साठा होतो विचारांचा. संबंध जीवनाचा एका आराखडा आपण विचार केला, व्यापक विचार केला की विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी येत्या, आणि ह्याच्यामुळे काय होतं, आपण हे सर्व कळल्यामुळं आपण लीन मात्र होतो. हे सर्वांचा फायदा मला बघितला की आपल्याला
इतकं सर्व जगात आपलं काही माहिती नाही आपल्याला. त्यामुळे हे कळल्यामुळं आपलं संगीत काय आहे ना, संगीत फार समृद्ध होतं. माझे स्वर फार छान लागले पाहिजे असं मला वाटायला लागतं. माझं प्रत्येक नोट ही चांगल्या तऱ्हेने मला पेश करता आलं पाहिजे. मी पाय ठेवेन पायरीवर तर मी हळूच का ठेवेना, मी फार व्यवस्थित ठेवेन. मला चालता नाही तरी हरकत नाही, पण ठेवणार मी पाय फार व्यवस्थित ठेवेन. स्वर लावेन तर मी छान लावेन. लयकार जे होईल ते फार छान होईल, स्वाभाविक होईल. सर्व गोष्टी अशा घडवण्यामध्ये आपण व्यस्त राहतो आणि तरी सुद्धा आपण फार थोडं करतो असं वाटायला लागतं. शेवटी समाधान होता कामा नये. किती मला सन्मान झाला की हे झालं ते झालं, मग तरी समाधान होता कामा नये. मी ह्यासाठी आलो होतो असं वाटता कामा नये. मी पद्मविभूषण मिळवण्यासाठी मी काय संगीत करतो असं नाही त्याचा अर्थ. त्याला काय गौण आहे, त्याच्यामुळे आनंद झाला नाही झाला हा भागच नाही. मला याचं अगदी स्वाभाविक, याच्याकडे माझं मुळीच लक्ष नाही या गोष्टीकडे. काय काय लोक विचारतात मला, कुमार जी आपको कैसा लगा, म्हटलं कुछ नाही लगा. म्हणजे मला तेव्हा वाटेल मला की मला गाणं जास्त गाता येईल, तेव्हा काय वाटेल तेव्हा विचारायला या. ते प्रश्न फार महत्वाचे. तुमची आज मैफिल कशी झाली हे मला विचारा, मी सांगेन तुम्हाला. किती पर्सेंटेज झाले, किती झालं, मी किती गाऊ शकलो, किती सांगू शकलो, किती मी बदमाशी केली हे मी सांगेन तुम्हाला. नाही हे कोणी करत नाहीत. मैफिल आज झाल्यानंतर लोक फार खुश झाले. लोक खुश झाले, चांगले विचाराने आले होते, फ्रेश होते, त्यामुळे त्यांना गाणं आवडलं. पण मी इतकं चांगलं गाणं गायलो ना, लोकांना वाटतं हे लोकांना असं नको असतं. लोकांना लोक तर बहुत खुश हो गए. अरे खुश लोक खुश होणं म्हणजे का चांगलं असं त्याचा अर्थ होत नाही. जजमेंट देणार शेवटी मीच आहे. मी काय गायलो काय नाही गायलो. मी खूप चांगलं गाऊन सुद्धा लोकांना आवडणार सुद्धा नाही. संग्रहित असल्याने ध्वनी चित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. गीत वर्षा, गीत हेमंत, गीत वसंत, ऋतुराज मैफिल, ठुमरी, टप्पा, तराणा, कबीर, सूरदास, मीरा यांच्या पदांचा त्रिवेणी, मला उमजलेले बालगंधर्व, मालवा की लोकधुने, तांबे गीत रजनी, तुलसीदास दर्शन, गौड मल्हार दर्शन, होरी दर्शन, तुकाराम दर्शन, गांधी मल्हार, तांबे गीत रजनी अशा तऱ्हातऱ्हांच्या संगीत कृती कुमारजींनी निर्माण केल्या आहेत. मी तुळशीच्या दर्शन मध्ये जवळजवळ तुलसीदासचं रामायण आणि विनयपत्रिका आणि गीतावली तिन्ही ग्रंथामध्ये राम कसा वेगळा वेगळा आहे हे मी गाऊन दाखवलेलं आहे. त्रिवेणी सुद्धा मीराला कंपोज करताना कसं केलं पाहिजे, आणखी कबीरला करताना कसं केलं पाहिजे, त्याचे स्वर वेगळे आहेत, मीराचे स्वर वेगळे आहेत, वीराची लय वेगळी आहे, सूरदासची लय वेगळी आहे, सूरदासचं स्वर वेगळे आहेत, कबीरची लय सांगण्याची पद्धत, त्याचं फक्कडपणा हे वेगळं आहे. तेव्हा हे तिन्ही मी एका नंतर एक मांडतो. असं मी कबीर गाताना मी मीरा नाही आहे, मीरा गात असताना मी कबीर नाही आहे, हे मला करता आलं पाहिजे. भाई साधो कहे
का